डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अरे भारतीय संविधानाचा पुलिस राज बीजेपी सरकारचा विजय असो, विजय असो. मुख्यमंत्री होश में आओ, होश में आओ, होश में आओ. मुख्यमंत्री होश में आओ. होश में आओ, होश में आओ. संविधान बचाओ, देश बचाओ. लोकशाहीचा, लोकशाहीचा. आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे, कोण म्हणतो देणार नाही घेतल्याशिवाय जाणार नाही, अशा प्रकारच्या पारंपरिक घोषणा देत आज सुधागड पारीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाचा घाट घालून समाजातील ऐक्य नष्ट करण्याचा आणि घटनात्मक हक्कांवर गदा आणण्याचा प्रयत्न झाल्यास गप्प बसणार नाही असा इशारा देण्यात आला आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सुधागड तालुक्याच्या वतीने आज सोमवारी जोरदार घोषणाबाजी करीत तहसील कार्यालयात धडक मोर्चा काढण्यात आला व तहसीलदार आणि पोलिसांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी दिल्लीत जंतर मंतर व विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. प्रशासनाला सादर करलेल्या निवेदनात म्हटले आहे की भारतीय राज्यघटनेने सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय तसेच समानतेची हमी दिली असून अनुसूचित जातींच्या संरक्षणासाठी विविध घटनात्मक तरतुदी करण्यात आल्या आहेत. दीर्घ संघर्षानंतर अनुसूचित जाती समाजाला आरक्षणाचा घटनात्मक अधिकार मिळाला आहे. उपवर्गीकरणाचा निर्णय समाजात मतभेद निर्माण करणारा, सामाजिक ऐक्यावर परिणाम करणारा व असमानता मानणारा असा आहे. अनुसूचित जातींच्या एकात्मतेला बाधा आणणारा तो ठरू शकतो, अशी भूमिका पक्षाने मांडली आहे. महाराष्ट्र सरकारने अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करण्याचा निर्णय तात्काळ रद्द करावा. अनुसूचित जातींची सद्यस्थितीतील आरक्षण व्यवस्था जशीच्या तशी कायम ठेवावी. उपवर्गीकरणाचा कोणताही एकतर्फी निर्णय न घेता समाज घटक व तज्ज्ञांशी चर्चा करावी. अनुसूचित जातींच्या घटनात्मक आणि सामाजिक हक्कांचे रक्षण केले जावे, या मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रायगड जिल्हा संघटक राहुलभाई सोनावळे, सुधागड तालुका बौद्धजन पंचायत समितीचे तालुका अध्यक्ष दीपक पवार, RPIचे सुधागड तालुका अध्यक्ष भगवान शिंदे, आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते प्रभाकर गायकवाड, बहुजन विद्यार्थी संघटना व RPIचे अमित गायकवाड, RPIचे माजी तालुका अध्यक्ष सुरेश जाधव, सुनील गायकवाड, केटी गायकवाड, नितेश गायकवाड, राहुल कांबळे, रोहिणी जाधव, संजीवनी जाधव, बौद्धजन पंचायत समितीचे माजी अध्यक्ष JS कांबळे, रवींद्रनाथ ओव्हाळ, राहुल महाडिक, यशवंत गायकवाड यांच्यासह अनेक ज्येष्ठ पदाधिकारी व निष्ठावंत कार्यकर्ते या मोर्चाला उपस्थित होते. हा जो आरक्षणाचा उपवर्गीकरणाचा जो विषय आहे, हा विषयच मुळात या ठिकाणी यायला नव्हता पाहिजे, जो या शासनाने या ठिकाणी आणलेला आहे. मुळातच ही RSSची एक चाल आहे की त्यांनी जातीमध्ये दोन भावांच्यामध्ये वाद लावण्याचा प्रयत्न केला आहे. मातंग आणि महार असतील, ढोर असतील, कुणबी कोणी असतील, जे मागासवर्गीय आहेत ते सर्वत्र SC मध्ये जे शेड्यूल कास्टमध्ये येतात, मागासवर्गीयांमध्ये येतात, ते एकाच कुटुंबातील लोक आहेत. त्यांच्यामध्ये वाद लावण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. जसा OBC मध्ये OBC फोडायचं काम केलेलं आहे, तसं SC मध्ये आता SC फोडण्याचं काम केलं जातं. जे 13% 13.5% आरक्षण आपल्याला मिळतं, ते आरक्षण तोडण्याचं काम या ठिकाणी केलं जाते. जे सुकुमार कांबळे हे चळवळीत काम करत असताना, ज्या वेळेला ते भाषण करत असताना महार मातंग मांग समाजाची ताकद काय हे सांगतात. ते सांगतात की आमच्या लोकांची ताकद तुम्हाला जर बघायची असेल तर येऊन बघा, आमची लोक कशा पद्धतीने कामं करतात. आणि तोच मातंग समाजाचे सुकुमार कांबळे हे सांगत असताना, त्यांच्या लोकांना ज्या वेळेला सांगत असताना त्यावेळेला ते काय बोलायचे, तर ते बोलायचे, अरे मांगानो सुधरा रे सुधरा, अरे मांगानो सुधरा. ती महाराची पोरं बघा कशी वकील झाली, कशी डॉक्टर झाली, कशी इंजिनियर झाली. अरे महारांची पोरं कशी डॉक्टर इंजिनियर झाली, तर महारांनी बाबासाहेबांनी दिलेला शिक्षण घेतलं, अभ्यास केला आणि महारांची पोरं पुढे गेली, ते बौद्ध झाले. आणि तुम्ही, अरे मांगानो, तुम्ही तुमच्या घरात ठेवलेले देवारे उचला, नदीत टाका आणि पुढे जा. हा सुकुमार कांबळेंनी त्यांना दिलेला मंत्र आहे, बाबासाहेबांनी दिलेला मंत्र आहे. तो मंत्र त्यांनी स्वीकारला नाही आणि म्हणून ते मागे राहिले. पण तरी देखील ते आमचे छोटे भाऊ आहेत, आम्ही त्यांना खांद्याला खांदा लावून या ठिकाणी पुढे घेतो. त्यांनी देखील बाबासाहेबांचा मार्ग स्वीकारावा, त्यांनी देखील अभ्यास करावा, त्यांनी देखील मोठं व्हावं. SC प्रवर्गातील मिळणारं आरक्षण हे त्यांना देखील तितकंच समान आहे, हे सर्वांना समान आहे. SC मध्ये मिळणारं फक्त तुमच्या शैक्षणिक बाबींवरती ते अवलंबून आहे.
एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि पुढे आपले पोलीस स्टेशनला देखील जायचं आहे, त्याच्यामुळे मी माझं जास्त वेळ न लांबवता या ठिकाणी थांबवत आहे. तुम्हाला सांगतो, मी थांबवत असताना तत्पूर्वी पुन्हा एकदा आठवण करून देतो की मांग, मातंग, महार हे सर्व एकत्रच आहेत, एकाच आईची लेकरं आहेत आणि ज्या ज्या वेळेला आंदोलनं झाली, ज्या ज्या वेळेला मोर्चा झाल्या, ज्या ज्या वेळेला ह्यांना घरातून बाहेर काढून मारलं गेलं, ज्या ज्या वेळेला ह्यांना मंदिरात मारलं गेलं, त्या वेळेला फक्त बौद्ध समुदाय या ठिकाणी रस्त्यावर उतरला. ढाल म्हणून त्यांच्या पाठीशी उभं राहिलं हे त्यांनी विसरू नये आणि उपवर्गीकरणाचा विषय या ठिकाणी संपवावा आणि 13% 13.5% तुम्ही शिक्षण घ्या आणि मोठे व्हा असं या ठिकाणी मी सांगतो आणि सांगतो. जय भीम, जय शिवराय. 59 जातींना वेगवेगळ्या पंथामध्ये वेगवेगळ्या जातीमध्ये विभागण्याचं जे काही षडयंत्र चालवलेलं आहे ते निषेधार्ह आहे की ज्याच्यामुळे इथल्या लोकशाहीला फार मोठी ती चपराक असणार आहे. लोकशाहीचं हनन करणारी व्यवस्था ही सरकार या ठिकाणी जाणीवपूर्वक करून जातीमध्ये भांडणं आणि जातीमध्ये भांडणं लावण्याचं षडयंत्र हे सरकार या ठिकाणी घेतोय की काय असा प्रश्न या ठिकाणी नव्याने निर्माण होतोय. तेव्हा आपण सगळी माणसं या ठिकाणी जागृत असणं गरजेचं आहे की या ठिकाणी बाबासाहेब म्हणाले होते की जागृतीचा विस्तार हा सदैव कायम ठेवा आणि म्हणून संघटना पातळीवर आणि संपूर्ण रायगड जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या उपवर्गीकरणाविरोधात याचे पडसाद उठत आहेत. ही आपल्या एकीची ताकद आहे आणि ही एकीची ताकद हा आपला आवाज शासनाच्या दरबारी बुलंद व्हावा यासाठी खरं तर आपण सर्वजण एकत्र या ठिकाणी जमलेलो आहोत आणि या शासनाच्या भूमिकेचा आपण जाहीरपणे या ठिकाणी निषेध करतोय. धन्यवाद. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.